नमस्कार, मी स्वप्नील तांबेकर. फ्युचर प्रो एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. पझल्स इन मराठी या सिरीजमध्ये आज मी नेक्स्ट पुढचा टाईप घेणार आहे, तो म्हणजे डेज बेस्ड पझल. आता हे डेज बेस्ड पझल कसे असतात, तर या ठिकाणी हा पहिला सेट तुमच्या समोर आहे. तुम्हाला फक्त हा व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि एकदा ही सगळी माहिती पूर्णपणे रीड करायची आहे. पूर्ण माहिती वाचून घ्या. जर तुम्हाला जमलं प्रयत्न करा, जमलं तर चांगली गोष्ट आहे, नाही जमलं तर मी आहेच. बघा जमते का? तर आता बघूया सॉल्व कसं करायचं. हे WXYZABC यांना एका आठवड्यात सोमवारपासून रविवारपर्यंत प्रत्येक वेगवेगळ्या दिवशी लग्नाला उपस्थित राहायचे आहे. सो लग्नाचा सीझन आहे, त्यामुळे प्रत्येक दिवशी कोणाकोणाचं तरी लग्न असणार आहे आणि या प्रत्येक दिवशी या 7 जणांना उपस्थित राहायचं आहे. वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या पर्सन. आता यासाठी अगोदर आपल्याला एक इनिशियल अरेंजमेंट करावी लागणार. आता ही इनिशियल अरेंजमेंट या ठिकाणी आपण कशी करू शकतो, तर मला काय दिलेलं आहे, तर या ठिकाणी सोमवारपासून रविवारपर्यंत म्हणजे हा काय झाला, हा एक सिक्वेन्स झाला, बरोबर ना. हा एक सिक्वेन्स झाला आणि मला काय दिलेलं आहे, तर काही मला व्यक्ती दिलेल्या आहेत. आता व्यक्ती आणि दिलेला सिक्वेन्स या दोनपैकी आपल्याला कशाला तरी एक फिक्स करायचं आहे, म्हणजे ते लिहून घ्यायचं आहे. सो पझलमध्ये कायम लक्षात ठेवा, तुम्हाला जो सिक्वेन्स दिलेला असतो हा सिक्वेन्स आपल्याला नोट डाऊन करायचा असतो. तर मी सिक्वेन्स या ठिकाणी अगोदर नोट डाऊन करतो. तर आपल्याला सिक्वेन्स पाहिजे सोमवारपासून रविवारपर्यंतचे दिवस मी या ठिकाणी मेन्शन करतो. तर हे मी 7 दिवस असे मेन्शन केलेले आहेत आणि या 7 दिवशी 7 वेगवेगळ्या व्यक्ती लग्नाला जातात, लग्न अटेंड करत आहे. तर हे 7 दिवस मी घेतले. आता मी इथं व्यक्ती लिहिणार आहे, म्हणजे इथं सोमवारी ज्या व्यक्तीने लग्न अटेंड केलेलं आहे त्या व्यक्तीला मी सोमवारच्या पुढे लिहिणार. बुधवारी ज्या व्यक्तीने लग्न अटेंड केलेलं आहे त्या व्यक्तीला मी बुधवारच्या पुढे लिहिणार. समजलं? आता पुढे वाचूया आपण. पहिला क्लू इथं आहे, ए नंतर लगेच सी ला लग्नाला उपस्थित राहायचं आहे. ए नंतर लगेच सी ला लग्नाला उपस्थित राहायचं आहे. आता ए नंतर लगेच सी म्हणजे काय, तर ए इथं असेल तर त्याच्यानंतर लगेच सी, दोघंही एकमेकांना लागून असले पाहिजे, बरोबर. आता ए नंतर लागून सी, नंतर लगेचच सी, याचा अर्थ ए सी मी इथं टाकू शकतो, इथं टाकू शकतो, इथं टाकू शकतो, इथं बऱ्याचशा ठिकाणी टाकू शकतो. बऱ्याचशा जागा यांना उपलब्ध आहेत. म्हणून मी काय करतो, म्हणून मी पुढचं वाक्य वाचतो. वाय ने बी आणि डब्ल्यू यांच्या आधीच्या कोणत्या तरी दिवशी लग्नाला उपस्थित राहिलं पाहिजे. वाय ने बी आणि डब्ल्यू यांच्या आधीच्या कोणत्या तरी दिवशी. बी आणि डब्ल्यू इथं मी बाजूला हा क्ल्यू लिहून घेतोय. बघा कसा लिहून घेतोय, तर वाय ने बी आणि डब्ल्यू यांच्या आधीच्या कोणत्या तरी दिवशी लग्नाला उपस्थित राहिलं पाहिजे. हा मी इथं बाजूला असा क्ल्यू लिहून घेतला. लक्षात आलं? पुढचं वाक्य बघा. फक्त झेड ने ए च्या आधी लग्नाला उपस्थित राहिलं पाहिजे. फक्त झेड ने ए च्या आधी, म्हणजे ए च्या आधी फक्त आणि फक्त झेडच येणार आहे. फक्त आणि फक्त कोण येणार आहे? झेडच येणार आहे. म्हणजेच आपण या दोघांना फिक्स करू शकतो ना. फक्त झेड ने ए च्या आधी, म्हणजे ए च्या आधी एकच व्यक्ती आहे आणि ती आहे झेड. त्यामुळे झेड येणार सोमवारी
आणि ए येणार मंगळवारी. डायरेक्ट माहिती होती, मी डायरेक्ट याच्यामध्ये घेतली. ए च्या नंतर लगेचच सी, ही माहिती मी यामध्ये डायरेक्टली टाकू शकतो. बरोबर, आपल्याला क्ल्यू दिलाच होता, ए च्या नंतर लगेचच सी. त्यानंतर वाय हा बी आणि डब्ल्यू च्या नंतर आहे, ती माहिती आपण नंतर वापरूया. पुढचं वाक्य आपण बघूया. एक्स ने शुक्रवारच्या दिवशी लग्नाला उपस्थित राहायचे आहे. डायरेक्ट माहिती आहे, एक्स ने शुक्रवारच्या दिवशी लग्नाला उपस्थित राहिला आहे, दाखवलं मी. पुढे जाऊया. बी ने रविवारच्या दिवशी लग्नाला उपस्थित राहायचे नाही. बी ने रविवारच्या दिवशी लग्नाला उपस्थित राहायचे नाही, म्हणजे बी हा आपल्याला रविवारी घेऊन नाही चालणार. आता बी हा रविवारी घेऊन नाही चालणार. आपल्याजवळ बघा कुठली माहिती वापरायची राहिलेली आहे. तर आपल्याजवळ ह्या 3 जागा शिल्लक आहेत आणि आपण ही माहिती अजून वापरलेली नाही. ही माहिती काय सांगते, तर वाय हा बी आणि डब्ल्यू च्या आधी असला पाहिजे. मग मला सांगा वाय येणार का, तर वाय ऑफकोर्स इथं येणार नाही, कारण वाय हा बी आणि डब्ल्यू च्या आधी पाहिजे. वाय इथं येणार का, वाय इथं येणार नाही, कारण बी आणि डब्ल्यू 2 जागा खाली दाखवायच्या आहेत, म्हणजे वाय दाखवू शकत. मग वायला कुठे दाखवू शकतो, वायला मला इथंच दाखवावं लागणार. कळलं का. आता वाय इथं असेल तर 2 जागा राहतात खाली, ह्या ऑफकोर्स कोण राहिलेले आहे बघा, बी आणि डब्ल्यू. त्यापैकी बी हा रविवारी नको, म्हणजे बी हा शनिवारी येणार आणि डब्ल्यू हा रविवारी येणार. अशा रीतीने आपल्याला कोणत्या वारी कुठला व्यक्ती लग्न अटेंड केलेला आहे हा सिक्वेन्स आपल्याला मिळालेला आहे. आता याच्यावरचा प्रश्न बघा. प्रश्न, वायने कोणत्या दिवशी लग्नाला उपस्थित राहावे. सो वायने कोणत्या दिवशी, वायने गुरुवारी उपस्थित राहावे. सो उत्तर येणार तुमचं गुरुवार. समजलं का, सोपं आहे. यामध्ये आपण काय केलं, सिक्वेन्स फिक्स केला. सिक्वेन्स फिक्स केला म्हणजे काय केलं, तर सिक्वेन्स मी या ठिकाणी अगोदर लिहून काढला. कुठला सिक्वेन्स, दिलेल्या वारांचा सिक्वेन्स. सुरुवात सोमवार पासून सांगितली म्हणून मी पहिला दिवस सोमवारी घेतला, शेवटचा दिवस आपण रविवारी घेतला. दिलेली माहिती यामध्ये आपण टाकत गेलो. जी माहिती आपण डायरेक्टली टाकू शकत नाही ती मी बाजूला लिहिली, आणि जे डायरेक्टली टाकू शकतो ती मी डायरेक्टली याच्यामध्ये टाकलेली आहे. लक्षात आलं, सोपं होतं. पुढचा प्रश्न जरा थोडंसं पॉज करा व्हिडिओ आणि तुम्ही स्वतः ट्राय करा, बघा जमतं का. ठीक आहे, सो पॉज केला असेल आय होप. सो प्रश्न बघून पॉज करून सॉल्व्ह पण केलं असेल, तर बघूया करेक्ट आले का तुमचं. PQRSTU यांचे परीक्षेचे वेळापत्रक आठवड्याच्या वेगवेगळ्या. ठीक आहे, सोमवार पासून सुरू होऊन रविवारपर्यंत परीक्षा संपते, म्हणजे रविवारी देखील पेपर आहे, कारण 1 2 3 4 5 6 7 व्यक्ती आहे. सोमवार पासून सुरू होऊन रविवारपर्यंत संपते. आता सोमवार पासून सुरू होऊन जर रविवारी संपत असेल तर या ठिकाणी सिक्वेन्स आहे आणि व्यक्ती दिलेले आहेत. आपण फिक्स काय करणार, सिक्वेन्स. सो पहिला दिवस सोमवार आणि बाकीचे तुम्हाला दिवस या ठिकाणी मेन्शन करायचे आहेत. हे सगळे दिवस अगोदर तुम्ही मेन्शन तुमच्या नोटबुक मध्ये करून घ्यायचे आहेत, किंवा एक्झाम मध्ये गेल्यानंतर रफ पेपर मध्ये. सात दिवस झाले. हे दिवस झाले आणि इथं आल्या तुमच्या व्यक्ती. तर डायग्राम आपण ड्रॉ केलेली आहे. क्ल्यू बघूया. पहिला क्ल्यू, फक्त 3 जणांची परीक्षा आर आणि व्ही यांच्या दरम्यान आहे. फक्त 3 जणांची परीक्षा आर आणि व्ही यांच्या दरम्यान आहे. सो फक्त 3 जणांची परीक्षा आर आणि व्ही दरम्यान आहे. हा क्ल्यू कसा दाखवणार, तर मी इथं बाजूला लिहितो. आर आणि व्ही
यांच्यामध्ये फक्त 3 जणांची परीक्षा आहे. मला आर अगोदर की व्ही अगोदर माहित आहे का? मला आर अगोदर की व्ही अगोदर माहित नाही. त्यामुळे मी हा जो ॲरो केलाय हा मी दोन्ही बाजूला हा बाण दाखवलेला आहे. हा ॲरो जो आहे असा, म्हणजे आम्ही व्ही वर पण घेऊ शकतो किंवा मी व्ही खाली पण घेऊ शकतो. दोन्ही पॉसिबिलिटी आहे. पुढचा क्लू, व्ही ची परीक्षा शनिवारी आहे. आता हा जर मला क्लू लिहायचा असेल तर मी असा लिहिणार, पण व्ही ची परीक्षा शनिवारी म्हटल्यानंतर बराचसा प्रॉब्लेम आपला सुटतो, कारण ही डायरेक्ट माहिती आहे. व्ही ची परीक्षा शनिवारी 3 दिवसाच्या गॅप नंतर आर येणार. 1 2 3 इथं आला आर. पुढे जाऊया, समजलं असेल तर पुढे जाऊया. क्यू ची परीक्षा आरच्या आधीच्या दिवशी आहे. क्यू ची परीक्षा आरच्या आधीच्या दिवशी आहे. आधीचा दिवस एकच शिल्लक आहे, सो क्यू सोमवारीच असणार. बरोबर का? पुढचा क्ल्यू बघूया. हा यूज केला. फक्त यू ची परीक्षा पी आणि व्ही च्या दरम्यान आहे. फक्त कोणाची परीक्षा? यू ची परीक्षा पी आणि व्ही. व्ही इथं आहे ना अगोदर दिलेला, तर व्ही आणि पी यांच्या दरम्यान फक्त यू आहे. फक्त म्हणजे एकच दिवस असणार. पी आणि व्ही म्हणजे पी इथं येणार आणि यू इथं येणार. पी आणि व्ही यांच्यामध्ये फक्त आणि फक्त यू ची परीक्षा आहे, म्हणजे यू हा शुक्रवारी असणार. 2 दिवस राहिलेले आहेत. टी ची परीक्षा बुधवारच्या दिवशी नाही. टी ची परीक्षा बुधवारच्या दिवशी नाही. इथं नाही टी, म्हणजे आता टी ला जागा कोणती शिल्लक आहे? तर टी ला जागा एकच शिल्लक आहे, ही. आणि राहिलं कोण? राहिला कोण? पी क्यू आर यस राहिला, हा बुधवारी असणार. सो प्रश्न आहे यस ची परीक्षा कोणत्या दिवशी आहे? यस ची परीक्षा बुधवारी आहे. समजलं? सोपं आहे. सिक्वेन्स आपण कसा काढला बघा. समजलं नसेल एखादं वाक्य परत तुम्ही रिवाइज करा, रिप्ले करा. परत मी जे सांगत आहे ते ऐका. लक्षात आलं? ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. तुम्ही स्वतः अगोदर प्रयत्न करा. तुम्ही स्वतः प्रयत्न करणं गरजेचं आहे. थोडंसं पॉज करा व्हिडिओ, स्क्रीनशॉट घ्या किंवा आणि पॉज करून प्रयत्न करा. प्रयत्न केला नक्की जमणार. अवघड काही नाही आहे. प्रयत्न करा. सो प्रयत्न केला असेलच तुम्ही. प्रयत्न केला असेल तर कॉंग्रॅच्युलेशन. प्रयत्न तर केला, जमेल न जमेल पुढचा प्रश्न आहे. बघूया. मगासारखंच आहे. काय काय आहे बघा. 7 व्यक्ती वेगवेगळ्या दिवशी जिमला जात आहेत. जिम म्हणजे व्यायामशाळा. ओके, इथे जिमच दिलेलं आहे. जिमला जात आहेत. आठवड्याच्या सोमवारपासून रविवारपर्यंत, म्हणजे सुरुवात होते सोमवारी आणि शेवटचा दिवस आहे रविवारी. पहिलं काम करायचं, सोमवारपासून रविवारपर्यंत सगळे दिवस मी इथं मेन्शन करणार. सगळे दिवस सोमवारपासून रविवारपर्यंत, जे मगाशी मी केलं होतं तीच प्रोसेस आहे. वेगळं असं मी काही करत नाहीये. जो सिक्वेन्स असतो तो मी या ठिकाणी मांडून घेत आहे. त्यानंतर मी इथे व्यक्ती लिहिणार. पुढे जाऊया क्ल्यूकडे. पहिला क्ल्यू बघा. यू हा गुरुवार नंतरच्या कोणत्याही दिवशी जिमला जातो. यू हा गुरुवार नंतरच्या कोणत्याही दिवशी. गुरुवार नंतर येतो शुक्रवार, शनिवार, रविवार. म्हणजे यू ला जागा किती आहेत? तर 3 वार आहेत या ठिकाणी. यू ला शुक्रवार, शनिवार, रविवार. म्हणून मी काय करणार? म्हणून मी या 3 दिवशी यू ला दाखवणार. म्हणजे मी 3 शक्यता घेऊन चाललोय. ही तुमची पहिली पॉसिबिलिटी, ही दुसरी आणि ही तिसरी. यू हा गुरुवार नंतरच्या कोणत्या तरी एका दिवशी जातो. शुक्रवार, शनिवार. थोडासा मी कलर चेंज करतो.
यू हा शुक्रवार, शनिवार किंवा रविवारी जिमला जातो. समजलं का? पुढे जाऊया मग. आता समजलं असेल तर यू आणि यस यांच्या दरम्यान 3 व्यक्ती जिमला जातात. थोडंसं बाजूला घेतो मी. यू आणि यस यांच्या दरम्यान 3 व्यक्ती जिमला जातात. यू इथं आहे, खाली तर पॉसिबल नाहीये. 1 2 3 यस इथे येणार. पहिली गोष्ट समजून घ्या, 1 2 परत सोमवार आला असं समजू नका. हा असा सिक्वेन्स कंटिन्यू करू नका, नाहीतर परत म्हणाल 1 2 3 असं नाही. अगोदर इकडे नाहीच आहे ना कोण, इथं संपला, इथं दिवस संपले. लक्षात आलं? हा फक्त आठवड्याचा विचार करायचा आपल्याला, शेड्यूलचा नाही, आठवड्याचा फक्त विचार करायचा. तर यू आणि यस मध्ये 3 व्यक्ती दाखवले. 1 2 3 यस इथं येणार. 1 2 3 यस इथं येणार. हे झालं. टी आणि यस यांच्या दरम्यान 2 व्यक्ती जिमला जातात. टी आणि यस यांच्या दरम्यान 2 व्यक्ती मी दाखवतो. यस इथं आहे. 1 2 टी इथं आला, वर शक्य नाही. 1 2 टी इथं आला, वर शक्य नाही. 1 2 टी इथे आला. कळलं का? सोपं आहे, काही अवघड नाहीये. पुढे पी आणि क्यू यांच्या दरम्यान 2 व्यक्ती जिमला जातात. पी आणि क्यू यांच्या दरम्यान 2 व्यक्ती जिमला जातात आणि क्यू हा टीच्या नंतर जिमला जातो. आता बघा, मी हे वाक्य, हा जे क्लू आहे ना, हा क्लू हा बाजूला लिहितो मी. हा मी कसा लिहिणार बघा, पी आणि क्यू यांच्या दरम्यान किती व्यक्ती जातात? 2 व्यक्ती जातात. मला पी अगोदर की क्यू अगोदर माहित नाही. पुढचं वाक्य, क्यू हा टीच्या नंतर जिमला जातो. क्यू हा टीच्या नंतर जिमला जातो, म्हणजे क्यू हा टीच्या नंतर कुठेतरी हा असणार आहे. टीच्या लगेच नंतर वगैरे म्हटलेलं नाहीये, पण टीच्या नंतर जिमला जातो एवढं म्हटलेलं आहे. लगेच वगैरे म्हटलेलं आहे का? नाही, फक्त टीच्या नंतर. म्हणून मी काय केलं, हे असं लिहिलंय बघा, जातो. तर ही माहिती आपण यामध्ये टाकण्याचा प्रयत्न करूया. टीच्या नंतर क्यू आहे, सो क्यू इथं असू शकतो पहिल्या शक्यतेमध्ये. क्यू इथं असला तर मला पी आणि क्यू मध्ये 2 व्यक्ती दाखवावे लागतील. 1 2 पी मी इथं घेऊ शकतो. जर मी क्यू इथं घेतला तर 1 2 पी मी इथं दाखवू शकत नाही, म्हणजे मला क्यू इथं घेऊन चालणार नाही. लक्षात आलं का? कारण क्यू मी इथं घेतला तर पी आणि क्यूच्या मध्ये 2 व्यक्ती दाखवायच्या आहेत. 1 2 मी पी इथं घेऊ शकत नाही कारण टी आहे, म्हणून क्यू हा इथेच असणार, टीच्या नंतर इथेच असणार, आणि 1 2 पी हा इथेच असणार आहे. कळलं? पुढे जाऊया. इथं बघा, टीच्या नंतर क्यूला एकच जागा राहते आणि क्यू आणि पी मध्ये 2 व्यक्ती, 1 2 पी हा तुमचा इथे आला. समजलं? या तिसऱ्या शक्यतेमध्ये टीच्या नंतर क्यूला जागा नाही, म्हणून ही शक्यता आपण कॅन्सल करून टाकतो. कळलं? आता पुढचं वाक्य बघूया. व्ही आणि आर यांच्या दरम्यान 3 पेक्षा जास्त व्यक्ती जिमला जातात आणि आर हा पीच्या नंतर जिमला जातो. आर हा पीच्या नंतर, लगेचच नंतर वगैरे असं काही दिलं नाही, पण हा क्ल्यू बघा, पीच्या नंतर, म्हणून मी असा हा ॲरो फक्त खाली केलेला आहे. पीच्या नंतर आर या पहिल्या शक्यतेमध्ये मला आर इथंच घ्यावा लागेल. पीच्या नंतर ही एकच जागा शिल्लक राहते. इथं बघा, या दुसऱ्या शक्यतेमध्ये पीच्या नंतर आर ला मला जागाच शिल्लक राहत नाही, म्हणजे ही पॉसिबिलिटी कॅन्सल झाली. कळतंय का? पीच्या नंतर आर ला जागा शिल्लक राहत नाही, म्हणून ही शक्यता कॅन्सल झाली. आता इथं आर आहे, राहिला कोण? तो व्ही इथं आला. व्ही आणि आर यांच्या दरम्यान 3 पेक्षा जास्त व्यक्ती आहेत का? बघा, 1 2 3 4, 3 पेक्षा जास्त आहेत. 4 म्हणजे हे आपलं बरोबर आहे. आता ह्याच्यावरचे काही प्रश्न आपण सोडवूया. बघा, याच्यावरचा पहिला प्रश्न जमतो का? बघा, तुम्ही थोडंसं पॉज करा आणि थोडंसं
प्रयत्न करा, जमेल, नक्की जमेल तुम्हाला. ठीक आहे, जमलं असेलच तर बघूया. पहिला प्रश्न, खालीलपैकी कोणता व्यक्ती गुरुवारी जिमला जातो? गुरुवारी आपला टी हा जिमला जाताना आपल्याला दिसत आहे. जे आपण करेक्ट केलेलं आहे त्यामध्ये बघायचंय, यामध्ये बघायचं नाही. गुरुवारी टी हा जिमला जातो. ऑप्शन मध्ये नाही आहे, मी इथं ऑप्शन टाकतो, चुकले ते या ठिकाणी ऑप्शन. टी हा जातो. यू आणि आर यांच्या दरम्यान किती व्यक्ती जिमला जातात? यू आणि आर यांच्या दरम्यान, यू इथं आहे, आर इथं आहे, यू आणि आरच्या दरम्यान एक व्यक्ती जिमला जातो. इथं देखील ऑप्शन नाही आहे, पण इथं उत्तर आहे आपलं एक हा आहे. यू आणि आर यांच्या दरम्यान एक व्यक्ती जिमला जातो. पुढे जाऊया. जर सर्व व्यक्ती सोमवारपासून रविवारपर्यंत वर्णानुक्रमानुसार जिमला गेले, सर्व व्यक्ती सोमवारपासून रविवारपर्यंत वर्णानुक्रमाने म्हणजे काय? इंग्लिश अल्फाबेटिकल सिरीज प्रमाणे. म्हणजेच यामध्ये पहिला कोण येणार? तो यामधला अल्फाबेटिकली पहिला येणार आहे पी, हा इथं असणार. त्यानंतर क्यू इथं असणार, त्यानंतर आर इथं, एस, टी, यू, व्ही इथं असणार. प्रश्न काय विचारलेला आहे? तर किती व्यक्तींचे स्थान बदलले? किती व्यक्तींचे स्थान बदलले? पीचं बदललं का? नाही. क्यूचं बदललं का? नाही. पीच्या ठिकाणी आर आला, टीच्या ठिकाणी यस आला, यसचे बदलले यसचे बदलले, व्हीचे बदलले स्थान बदलले, पीचे बदलले यस, पीचे बदलले, टीचे बदलले होय, यूचे बदलले होय, क्यूचे बदलले यस, आरचे बदलले यस. सो 7 व्यक्तींचे स्थान या ठिकाणी बदललेले आहे. किती व्यक्तींचे स्थान बदलले असा प्रश्न आहे. सगळ्यांचे स्थान बदललेले आहे. सो उत्तर आपलं 7 हे आहे. ओके, ठीक आहे. सो आपण पुढचा प्रश्न प्रयत्न करूया. सेट 4 थोडंसं पॉज करा, प्रयत्न करा. IBPS चे आवडते प्रश्न आहेत. तुम्हाला MPSC, सरळ सेवा, टेट या परीक्षेमध्ये या पद्धतीचे प्रश्न निश्चितच विचारले जातात. प्रयत्न करा, पॉज करा आणि प्रयत्न करा. तोपर्यंत सोमवारपासून रविवारपर्यंत इथं देखील आहे. सोमवारपासून रविवारपर्यंत लिहून घेऊया आपण. सोमवारपासून रविवारपर्यंत प्रयत्न करा तुम्ही. बघूया पहिला क्लू या ठिकाणी कसा आपल्याला दिलेला आहे. सीच्या आधी जास्तीत जास्त एक व्यक्ती जातो. सीच्या आधी जास्तीत जास्त एक व्यक्ती जातो. सीच्या आधी जास्तीत जास्त, सीच्या आधी एक व्यक्ती जास्तीत जास्त जातो. सी इथं दाखवला मंगळवारी. सीच्या आधी जास्तीत जास्त इथं चालेल का हो सी? मग सीच्या आधी जास्तीत जास्त एक, 2 चालतील का? नाही चालणार. 1 चालेल? हो चालेल. 0 चालतील? 0 चालतील ना. 1 पेक्षा जास्त नकोत ना. मग 0 कुठे 1 पेक्षा जास्त आहे, तर 0 व्यक्ती जातात. ही देखील पॉसिबिलिटी चालणार आहे. म्हणजे सी तुम्हाला सोमवारी देखील चालेल आणि मंगळवारी देखील चालेल. हीच यामधली एक महत्वाची ट्विस्ट होती. पुढचं वाक्य, सीच्या आधी जितके लोक जातात तितकेच ईच्या नंतर जातात. काय दिले बघा, सीच्या आधी जेवढे व्यक्ती जातात, लोक जातात, तेवढेच ईच्या नंतर जातात. सो सीच्या आधी, थोडक्यात सीच्या आधी एक व्यक्ती आहे,
सो ईच्या नंतर देखील एक व्यक्ती असणार, म्हणजे ई तुमचा शनिवारी असणार. सीच्या आधी एकही व्यक्ती नाही, सो ईच्या नंतर देखील एकही व्यक्ती नाही, 0 0. ही आपल्याला सेकंड पॉसिबिलिटी या ठिकाणी दिसून येत आहे. पुढे जाऊया. ई आणि डी यांच्या दरम्यान फक्त 2 व्यक्ती आहेत. ई आणि डी 1 2, डी इथे आला 1 2, डी इथे आला. ई आणि डी मध्ये 2 व्यक्ती मी घेतल्या. ए हा जीच्या आधी जातो आणि त्यांच्या दरम्यान एका दिवसाचे अंतर आहे. आता हे मी बाजूला लिहून घेतो. ए हा जीच्या आधी जातो आणि त्यांच्या दरम्यान एका दिवसाचे अंतर आहे. बघा मी ॲरो जो आहे तो अपवर्ड ॲरो केला, कारण ए अगोदर आहे ना, म्हणून एका बाजूला वरच्या डायरेक्शनला केला. ए हा जीच्या आधी आणि त्यांच्या दरम्यान एक दिवसाचं जो अंतर जे दाखवलेलं आहे ते इथं आपण कसं दाखवू शकतो. ए इथं, जी इथं शक्य नाही. ए इथं, जी इथं शक्य नाही, म्हणजेच ए इथं आणि जी इथं मला दाखवायला पाहिजे, बरोबर ना. तसंच इथं बघा, ए इथं, जी इथं शक्य नाही. ए इथं, जी इथं शक्य आहे. ए इथं, जी इथं, ए इथं, जी इथं शक्य नाही, म्हणजे इथं देखील ए आणि जी इथंच येणार. समजलं का. तर मग पुढे जाऊया. हा झाला. एफ आणि बी यांच्या दरम्यान 2 पेक्षा जास्त व्यक्ती आहेत. एफ आणि बी यांच्या दरम्यान 2 पेक्षा जास्त व्यक्ती आहेत. आता बी कुठं आहे, बी माहित नाही आपल्याला. पुढचं वाक्य वाचूया. ए हा बीच्या नंतर जात नाही. ए हा बीच्या नंतर जात नाही म्हणजे ए हा बीच्या आधी जातो. नंतर जात नाही म्हणजेच ए हा बीच्या आधी जातो. ए हा बीच्या आधी जातो इथं दाखवणं शक्य आहे का, शक्य नाही. बीला जागा आहे का इथे, याच्या खाली कुठे नाही आहे. आणि इथं लगेच नंतर असं काय म्हटलं नाही, नंतर जातो म्हणजेच बी इथं येणार. आणि राहिला कोण, एफ हा इथं येणार. आणि हे वाक्य आपण वापरलं. एफ आणि बी यांच्या दरम्यान 2 पेक्षा जास्त व्यक्ती एफ आणि बी मध्ये 1 2 3 आहेत, म्हणजे ही पॉसिबिलिटी आपली करेक्ट आहे. 2 पॉसिबिलिटी आपण काढल्या होत्या, यातली ही करेक्ट आहे. समजलं का. सोपं आहे, काय अवघड नाही आहे. याच्यावरचे प्रश्न जमतात का हे आपण बघूया. पहिला प्रश्न बघा. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने गुरुवारी सिनेमा पाहायला गेला आहे. कोण गुरुवारी गेला, डी हा गेला. करेक्ट मध्येच बघायचं हा, डी हा गेलेला आहे. सी आणि बी यांच्या दरम्यान किती व्यक्ती सिनेमा पाहायला गेल्या. सी आणि बी, सी इथं आहे, बी इथं आहे. 1 2 3 4, 4 व्यक्ती सिनेमा पाहायला गेल्या. प्रश्न 3. खालीलपैकी कोणत्या दिवशी बी सिनेमा पाहायला जातो. बी सिनेमा कधी पाहायला जातो, सोपं आहे. बी सिनेमा शनिवारी पाहायला जातो. इकडे बघू नका, इकडे बघा, बी शनिवारी जातो. प्रश्न पुढचा. जर सर्व व्यक्ती सोमवारपासून रविवारपर्यंत वर्णानुक्रमानुसार सिनेमा पाहायला गेले तर किती व्यक्तींचे स्थान बदलेल. किती व्यक्तींचे स्थान बदलेल असा प्रश्न विचारलेला आहे. सोमवारपासून रविवारपर्यंत वर्णानुक्रमे म्हणजे इथं तुमचा पहिला असणार आहे वर्णानुक्रमे ए असणार आहे. किती व्यक्तींचे स्थान बदलेल. सी चे बदललं, इथं बी असेल याचं बदललं, इथं सी असेल याचं बदललं, इथं डी असेल याचं बदललं नाही, इथं ई असेल, इथं एफ असेल, इथं जी असेल, यांचे स्थान बदलले. किती स्थान व्यक्तींचे स्थान बदलले. एका व्यक्तीचं बदललं नाही, 6 जणांचे बदलले. सो उत्तर आपलं असणार आहे 6. समजलं का. सोपं होतं. आता तुम्हाला हे निश्चितच जमतील या टाईपचे क्वेश्चन. तुम्हाला जर काही डाऊट असेल तर निश्चितच तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करू शकता. आणि हे जे प्रश्न आहेत हे तयार करण्यासाठी भरपूर मेहनत घ्यावी लागते. आमचे रेग्युलर जे बँकिंगचे लेक्चर्स आहेत ते सगळे मॅनेज करून आम्ही हे लेक्चर्स एक्स्ट्रा घेत असतो, मेहनत करतो. मेहनतीला एक अप्रिसिएशन तर लागतंच. त्यामुळे फक्त अप्रिसिएट करायचं असेल तर हे चॅनेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. मित्रांना, तुमच्या वर्गमित्रांना, वर्गमैत्रिणींना हे चॅनेल सबस्क्राईब करायला लावा. व्हिडिओ आवडला
तर लाईक करा, कमेंट करा. कमेंट बघून आम्हाला खरं बरं वाटतं, त्यामुळे जास्तीत जास्त कमेंट करा आणि शेअर करा. थँक्यू.